नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहेत ना? आज मी तुमच्यासाठी इयत्ता 7वीमधील पाठ 10वा पृथ्वीची आंतरिक रचना आणि भूमिस्वरूप स्वाध्याय सोल्युशन घेऊन आलेलो आहे. प्रश्न पहिला अ. योग्य जोड्या जोडा. अ. नंबर 1. पृथ्वी सपाटीचा सर्वात वरचा स्तर. ब. सियाल. 2. रूपांतरित खडक. सी. संगमरवर. 3. नदीचे कार्य. डी. पुराचे मैदान. 4. वाऱ्याचे कार्य. बी. रेतीचा ढुवा. 5. हिमनदीचे घसारात्मक स्वरूप. ए. गोलश्म. ब. रिकाम्या जागा भरा. पृथ्वीचा सर्वात आंतरिक स्तर भूगर्भ नावाने ओळखला जातो. नंबर 2. धान्य दळण्यासाठी ग्रॅनाइट दगडाचा उपयोग होतो. नंबर 3. भूकवचाच्या खाली ज्या स्थानावर कंपनाची सुरुवात होते त्याला उद्गम केंद्र असं म्हणतात. नंबर 4. समुद्रलहरीच्या घर्षणाने भिंतीसारख्या रचल्या जाणाऱ्या भूस्वरूपाला स्टॅक म्हणतात. वाऱ्याच्या गती कमी झाल्यावर मातीचे कण जमिनीवर पसरतात. त्याला ढुवा असे म्हणतात. प्रश्न 2. एका वाक्यात उत्तर द्या. 1. सियाल स्तर मुख्यत्वे कोणत्या खनिज तत्वाने बनलेला आहे? उत्तर. सियाल स्तर हा प्रामुख्याने सिलिका, ॲल्युमिना यासारख्या खनिजांनी बनलेला आहे. विशेष म्हणून सिलिका, सिलिका आणि ॲल्युमिना म्हणतात. नंबर 2. खडकांचे मुख्य 3 प्रकार सांगा. खडकांचे 3 मुख्य प्रकार आहेत. 1. अग्निजन्य खडक. 2. जलकृत खडक. 3. रूपांतरित खडक. नंबर 3. आंतरिक अग्निजन्य खडक म्हणजे काय? पृथ्वीच्या कवचाच्या खाली, कधीकधी कवचाच्या आत खोलवर स्थिरावलेला मॅग्मा लाव्हाने तयार केलेल्या घन अग्निजन्य खडकांना अंतर्गत अग्निजन्य खडक म्हणतात. पृथ्वी जमिनीच्या अंतर्गत उष्णतेमुळे येथे मॅग्मा हळूहळू वितळत आहे, त्यामुळे या खडकांमध्ये मोठ्या आकाराचे स्फटिक असतात. ग्रॅनाइट हा असाच एक प्रकारचा खडक आहे. नंबर 4. आंतरिक बळ म्हणजे काय? उत्तर. टेक्टॉनिक प्लेटच्या वर्तुळाकार हालचालीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये बदल होतात. पृथ्वीच्या प्लेटची गती निर्माण करणाऱ्या बळाला आंतरिक बळ, एंडोजेनिक फोर्स असं म्हणतात. 5. धबधबा कोणाला म्हणतात? उत्तर. नदीचे पाणी वेगाने त्याच्या मार्गातील घन खडकावरून थेट उताराच्या दिशेने दरीत किंवा सखल प्रदेशात पडल्यास त्याला धबधबा म्हणतात. पाण्याची उंची आणि वेग खूप जास्त असेल तर त्याला धबधबा असं म्हणतात. प्रश्न 3. टिपा लिहा. 1. सियाल आणि सीमा. उत्तर. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात वरचा पातळ थर प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिना सारख्या खनिजांनी बनलेला आहे, म्हणून त्याला सियाल असे म्हणतात. SI म्हणजे सिलिका आणि AL म्हणजे ॲल्युमिना म्हणतात. सीमा खालचा थर प्रामुख्याने सिलिका आणि मॅग्नेशियमचा बनलेला असतो, म्हणून त्याला सायमा म्हणजे SI सिलिका आणि MA मॅग्नेशियम म्हणतात. प्रश्न 2. वाऱ्याचे कार्य उदाहरणासह समजवा. उत्तर. वारा हा वाळवंटातील धूप आणि निक्षेपणाचा प्रमुख घटक आहे. वाळवंटात वारा वरच्या भागापेक्षा खडकाच्या खालचा भाग अधिक सहज आणि वेगाने नष्ट करतो. परिणामी या खडकाचा खालचा भाग अरुंद होतो आणि वरचा भाग रुंद होतो. त्यामुळे हे खडक एक विशिष्ट छत्री आकार धारण करतात, ज्याला भूछत्र खडक म्हणतात. वाळवंटात वारा आपल्या गतीने वाळू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो. वाऱ्याचा वेग मंदावला की फुगवलेली वाळू जमिनीच्या पृष्ठभागाच्या काही भागावर जमा होऊन वाळूच्या टेकड्या बनतात, ज्याला ढुवा म्हणतात. जेव्हा वाळूचे कण लहान आणि हलके असतात तेव्हा वारा त्यांना शेकडो किलोमीटर वाहून नेतो. अशा रीतीने वाऱ्याने दूरवर खेचले गेलेले वाळूचे कण विस्तीर्ण भागात विखुरले जातात आणि एक सपाट मैदान तयार होते, ज्याला लोएस म्हणतात. असे निक्षेपण चीनच्या वायव्य भागात आहे. नंबर 3. रूपांतरित खडक उदाहरणासह समजवा. उत्तर. उच्च तापमान आणि उच्च दाबामुळे आग्नेय आणि गाळाच्या खडकांचे मूलभूत गुणधर्म बदलून जे खडक तयार होतात त्यांना रूपांतरित खडक म्हणतात. उदाहरणार्थ चिकणमाती स्लेटमध्ये रूपांतरित होते आणि चुना पत्थर संगमरवरमध्ये परावर्तित होतो. याशिवाय ग्रॅफाइट, डायमंड आणि इत्यादी रूपांतरित खडकांमध्ये आढळतात. प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरं लिहा. 1. पृथ्वीच्या आंतरिक रचना आकृतीसह समजवा. उत्तर. पृथ्वी एका कांद्याप्रमाणे एक वरती मांडलेल्या अनेक थरांनी बनलेली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात वरच्या थराला भूकवच म्हणतात. हा सर्वात पातळ थर आहे. हे संपूर्ण खंडात सुमारे 35 किलोमीटर आहे. पृथ्वीचा पृष्ठभाग प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिना सारख्या खनिजांनी बनलेला आहे, म्हणून त्याला सियाल
SI सिलिका आणि AL ॲल्युमिना म्हणतात. सियाल खालचा थर प्रामुख्याने सिलिका आणि मॅग्नेशियाचा बनलेला असतो म्हणून त्याला सायमा असं म्हणतात. SI सिलिका आणि Ma मॅग्नेशियम म्हणतात. सायमाच्या अगदी खाली आवरण आहे ते सुमारे 2900 किमी खोलपर्यंत पसरलेले आहे. पृथ्वीचा सर्वात आतला थर भूगर्भात आहे. त्याची त्रिज्या सुमारे 3500 किमीपर्यंत आहे. हा थर प्रामुख्याने निकेल आणि लोह या खनिजांनी बनलेला आहे म्हणून त्याला निकेल आणि फेरस म्हणतात. मध्यवर्ती भूपृष्ठावरील पदार्थांचे तापमान, दाब आणि घनता खूप जास्त असते. नंबर 2. खडकांचे प्रकार देऊन उदाहरण समजवा. उत्तर. निर्मिती प्रक्रियेवर आधारित खडकांचे मुख्य प्रकार आहेत. नंबर 1. अग्निजन्य खडक. नंबर 2. जलकृत खडक. नंबर 3. रूपांतरित खडक. 1. अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान पृथ्वीच्या अवस्थेतील उष्ण मॅग्मा, लावा रस तपकिरी कवचामधून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सोडला जातो. हा मॅग्मा थंड झाल्यावर जे खडक तयार होतात त्यांना अग्निजन्य खडक म्हणतात. अग्निजन्य खडकाचे 2 उपप्रकार आहेत. बाह्य अग्निजन्य खडक आणि आंतरिक अग्निजन्य खडक. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान पृथ्वीच्या पृष्ठभागावर बाहेर पडलेल्या आणि वेगाने घट्ट झालेल्या लाव्हा खडकाने बाह्य अग्निजन्य खडक म्हणतात. या खडकांना पोत व्यवस्था अतिशय बारीक असते. बेसॉल्ट हे बाहेरील खडकाचे उत्तम उदाहरण आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर मॅग्मा आणि लावा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या कवचामध्ये जास्त खोलवर स्थिरावल्यास तेथे तयार होणाऱ्या घनपदार्थांना आंतरिक अग्निजन्य खडक म्हणतात. जसं लावा हळूहळू स्थिरावतो तसा तो मोठ्या दाण्यांचे रूप घेतो. ग्रॅनाइट अंतर्गत प्रकारच्या खडकांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ग्रॅनाइटचे दगड बहुतेकदा धान्य, बिया, मसाले दळण्यासाठी गिरणीमध्ये सुद्धा याचा वापर करतात. नंबर 2. जलकृत खडक. पाऊस, नद्या, हिमनदी आणि वारा यासारख्या घटकांमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची सतत धूप होण्याची प्रक्रिया खडक, मातीचे कण, वनस्पती, प्राण्यांचे अवशेष इत्यादी धूपक्रियेने सोडले जातात आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि दुसऱ्या ठिकाणी पाण्यात जमा होतात. अशा प्रकारे दीर्घ कालावधीत पाण्यामध्ये साठलेल्या पदार्थांना एका थराच्या वर अनेक थर जमा होतात. हे थर एकमेकांवर दाबतात. कालांतराने त्यांच्यापासून स्तरीकृत घन खडक तयार होतात. त्यामुळे या खडकांना जलकृत खडक म्हणतात. उदाहरणार्थ वाळूचा खडक वाळूच्या कणांनी बनलेला असतो. जीवाश्म, वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्म तंतूंनी बनलेला असतात. नंबर 3. रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक आणि गाळ किंवा अग्निजन्य खडक जास्त उष्णतेमुळे आणि त्याच्या मूळ रचनेवर किंवा स्वरूपावर जास्त दाबामुळे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक म्हणतात. उदाहरणार्थ चिकणमाती, स्लेटमध्ये आणि चुनखडीचे संगमरवरात रूपांतर होते. 3. नदी किंवा हिमनदीचे भूमिस्वरूप समजवा. उत्तर. नदीचे भूस्वरूप. जेव्हा एखादी नदी आपल्या प्रवाहात घन खडकांवर वाहते तेव्हा सरळ उताराच्या दरीत किंवा सखल जमिनीवरून खाली वाहणाऱ्या पाण्याला धबधबा म्हणतात. मैदानी प्रदेशात प्रवेश करताना नदी वळण घेते. नदीतील या मोठ्या वळणाला सर्पाकार वहन म्हणतात. नदी आपल्या सर्पाकार वहनाच्या काठावर सतत धूप आणि निक्षेपण घेते. कालांतराने सर्पाकार वळण एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि घोड्याची नाल किंवा वर्तुळाचा आकार घेतात. नदीच्या या टप्प्यावर जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा वाक आलेल्यांमधील पाण्याचे साठे नदीच्या प्रवाहापासून तोडले जातात आणि नदी आपला लांब मार्ग सोडून सरळ मार्ग घेते. नदीच्या सोडलेल्या नळाकार भागामध्ये पाणी राहून जाते. त्या नळाकार सरोवर असे म्हणतात. पावसाळ्यात मोठ्या नद्यांना पूर येतो. नदीनंतर गाळ आणि इतर साहित्य जमा करून दोन्ही काठांभोवती एक मोठा सुपीक मैदान तयार करते ज्याला पूर मैदान म्हणतात. नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात गाळ साचून अनेक लांब आणि कमी उंच ढीग तयार होतात ज्याला नैसर्गिक तटबंदी म्हणतात. नदी समुद्र किंवा महासागरात पोहोचेपर्यंत नदीचा वेग मंदावतो. अतिशय मंद गतीमुळे नदी आपल्यासोबत वाहून येणारा गाळ, वाळू, चिकणमाती आणि इतर साहित्य निक्षेपण करते. प्रत्येक शाखा स्वतःच्या मुखांचे निर्माण करते. सर्व मुखांच्या निक्षेपणाच्या साठ्यामुळे मुख त्रिकोणांचे निर्माण होते.